सॉरी. ठीक आहे, तू सॉरी म्हणू नको. मला सेम टू यू किंवा आय लव्ह यू टू हे ऐकायला जास्ती आवडलं असतं. हो, ॲक्च्युली मला तेच म्हणायचं होतं. सेम टू यू. आय मीन आय लव्ह यू. काय ना, मी एक कधी कोणाला बोलले नाही ना, सो जरा गोंधळ झाला. नाही, आपण हा गोंधळ सोडूयात परत एकदा. हा, आय लव्ह यू मानसी. आय लव्ह यू टू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विक्रांत, उद्या काही ऍडजस्टमेंट वगैरे कराव्या लागणार आहेत का? म्हणजे सर्जरीच्या. ऍडजस्टमेंट्स का? अरे, मानसीचा साखरपुडा आहे ना उद्या. तुला कळलंय ना? हो. मग काय आत्या? तू जाणार आहेस ना? कालच येऊन सांगितलं तिने मला. अचानकच ठरला म्हणे. तिने स्वतःहून मला सांगितलं नाहीये, पण बातमी कळली आहे. हा, तू काय विचारत होतीस? उद्या सर्जरीज आहेत की नाही दुपारी? सध्या तरी काही नाहीये, पण काही इमर्जन्सी आली तर आपल्याला करावीच लागेल. हो, ते झालंच. राऊंड झाली? हो, आत्ताच. तुला आनंद नाही झाला? जेन्युइनली विचारते. कसला? कसला काय? आपण मानसीच्या साखरपुड्याविषयी बोलत होतो. आत्या, तुला जेन्युइनली सांगू, मला आनंद झालाय की नाही काही कळत नाहीये. असं एक बधीर पण आलंय. म्हणजे मी ब्लँक झालोय. माहित नाही, पण ही बातमी माझ्या कानावर आली आहे, पण मनापर्यंत पोहोचली की नाही मला कळत नाहीये. म्हणजे कसं रिॲक्ट व्हावं काहीच कळत नाहीये मला आत्या. पण मानसीसाठी मात्र ही चांगलीच बातमी. म्हणजे एक स्टेप पुढे गेली ती. आता सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी येईल तिला आणि आपल्यालाही. पण आत्या, खरं तर मला आनंद व्हायला हवा ना? हो, झालाय तुला आनंद. म्हणजे असं मला वाटतं. तुला जाणवत नसेल कदाचित. पण आत्या, ते मला का जाणवत नाहीये? मला असं अॅनेस्थेशिया दिल्यासारखं होतंय. असं बधीर पण आलंय. चांगलं आहे. वेदनाच होणार नाहीत मग. आता पण वेदना का व्हाव्यात? मला आनंद व्हायला हवा ना. मानसी इतकी चांगली मुलगी आहे, तुला माहितच आहे. आणि तिला इतकं सिन्सिअर, तिच्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा मिळालाय. बघ ना, खरं तर मी सेलिब्रेट करायला हवं, तिला पार्टी द्यायला हवी, गिफ्ट द्यायला हवं, पण म्हणजे तिच्या आनंदात मी माझा आनंद मानायला हवाय. पण असं का होत नाहीये? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.